या सुरेश धसनी आणि त्याच्या पत्नीनं प्राजक्ता धस यांनी तिथं सकाळी 9:30 वाजता तिथील एक युवक, आदिवासी युवक संजय उर्फ बुट्टा गायकवाड याची भर दिवसा यांनी दोघांनी हत्या घडून आणलेली आहे। सुरेश धसचा त्याच्यामध्ये सहभाग स्पष्ट दिसत होता। त्याच्यामध्ये जी काही सर्कमस्टन्शियल जी काही घटना घडली होती त्यामध्ये आम्ही व्यवस्थितपणे अर्ज दिला होता। तो अर्ज त्यावेळेस पोलीस महासंचालक यांच्याकडे दिला। तो खाली नंतर आय जी मार्फत परत एस पी कडून मग खाली तपास अधिकाऱ्याकडे आला। कागदोपत्री घोडे नाचून सुरेश धसला कुठलंही त्याच्यामध्ये पीसी घेण्यात आली नाही। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना जशी शिक्षा झाली पाहिजे तशी बुट्टा गायकवाडच्या मारेकरी जो आहे सुरेश धस त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे। जे काही त्याच्यामधले हत्यारं होते ते सुरेश धसच्या शेतामधून जप्त केलेत। जिथं धस दादा यांचा पुतळा आहे त्याच वाटणीमधून तिथून हत्यारं जप्त केले। बीड जिल्ह्याची प्रचंड बदनामी होती। मला वाटतं परळीपेक्षा 100 पट दादागिरी आमच्या आष्टी मतदारसंघात आहे। आम्ही 20 वर्षामध्ये कसे दिवस काढतो आमच्या जीवाला माहिती आहे। नमस्कार, महाराष्ट्र टाइम्समध्ये तुमचं स्वागत। गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रामध्ये राजकारण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामागचं कारण होतं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या। अर्थातच या घटनेचे जे पडसाद आहेत ते आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळाले। वेगवेगळ्या नेत्यांनी हा जो विषय आहे तो पुढं आणला, त्यावरती सातत्यानं भाष्य केलं आणि त्यानंतर विविध घडामोडी घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि आता आपण जर पाहिलं तर या घटनेचे कुठेतरी संबंध वाल्मिक कराड आणि त्यांच्यामार्फत धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जोडण्याचा प्रयत्न केला जातो किंवा तशा पद्धतीच्या चर्चा सातत्यानं आपल्याला माध्यमामध्ये पाहायला मिळत आहेत। तशा पद्धतीचे अनेक नेते भाष्य करत आहेत। तर हे जे प्रकरण होतं ते लावून धरलेलं होतं। अर्थातच अनेक नेत्यांनी लावून धरलेलं होतं, मात्र सुरेश धस भाजपचे आष्टीचे आमदार आहेत त्यांनी या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केलेला होता आणि आपल्याला पाहता येईल की कुठंतरी आता त्यांचा जो काही पाठपुरावा आहे त्याला यश मिळालेलं आहे। आणि काल वाल्मिक कराड यांना अटक झालेली आहे। अर्थातच ही अटक होती ती पवनचक्कीच्या जे कंपन्या आहेत त्यामध्ये खंडणी मागितल्यासाठी होती आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी त्यांचा संबंध आहे का नाही या सगळ्या गोष्टी स्पष्ट येणार आहेत। माझ्यासोबत आहेत भाऊसाहेब लटपटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आष्टीतील, आणि त्यांच्याकडून सुरेश धस यांच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं ते म्हणतात। त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या। सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही जे काही हे प्रकरण आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं बीडचा बिहार झाला आहे अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये होते, मात्र ज्या सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे त्यांच्याबाबत तुमच्याकडे काहीतरी माहिती आहे असं आम्हाला कळलेलं आहे। नेमकं काय माहिती आहे तुमच्याकडं? हे पास सगळ्यात पहिली गोष्ट जे काही मस्साजोगचे सरपंच त्यांची जी हत्या झाली, क्रूर हत्या, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत घोषित केल्याप्रमाणे एक सक्षम अशी SIT गठीत केलेली आहे आणि ही SIT गठीत करण्यामागे याच्यामधील खरे आरोपी कोण आहेत हे शोधण्याचं, याच्यामध्ये मूळ शोधण्याचं देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मूळ शोधण्यासाठी SIT गठीत केलेली आहे। मात्र यामध्ये जे आमच्या आष्टीचे आमदार आहेत हे वारंवार राजकारण आणत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही तपास अधिकारी आहेत, तपास अधिकाऱ्याच्या कामामध्ये किंवा तपास अधिकाऱ्याच्या तपासामध्ये राष्ट्रपती देखील हस्तक्षेप करू शकत नाहीत आणि वारंवार वेगवेगळ्या मुलाखतीच्याद्वारे एक राजकीय कुठेतरी स्पर्धेतून, राजकीय द्वेषातून, राजकीय पोटदुखीतून एक कावीळ सुरेश धसला झालेले आहे आणि यातून कुठंतरी राजकीय भवितव्य उद्ध्वस्त करण्याचं किंवा त्या हिशोबानं तसा कटकारस्थान रचण्याचं काम सुरेश धस करत आहेत आणि कुठंतरी हे निषेधार्ह आहे। गेल्या 21-22 दिवस झालं संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, त्यामध्ये रात्रंदिवस सुरेश धस राजकारण करत आहेत आणि माझं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये जे धनंजय देशमुख साहेब आहेत यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि कुठंतरी संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आपलं कुटुंब यांनी लक्ष घातलं तर ठीक आहे, मात्र केवळ राजकारण करण्यासाठी जे राजकीय नेते मंडळी ज्यांचा विश्वासार्हता बिलकुल नाही आहे, केच्या लोकांना सुरेश धसबद्दल माहिती नाही। मी आष्टीचा आहे। सुरेश धस हे जे बोलतात हे खरं नसतं, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे आणि राजकीय पोळी भाजण्याच्या हेतून ते सकाळ संध्याकाळ एक आका अशा पद्धतीने ते बोलत आहेत। मला वाटतं कुठंतरी धसांनी महायुतीचा धर्म पाळावा। जे त्यांचं काही म्हणणं आहे त्यांनी लेखी स्वरूपामध्ये तपास अधिकाऱ्याकडे दिलं पाहिजे आणि त्यांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं नाही पाहिजे असं आमचं मत आहे। बरोबर, म्हणजे आपण खरं तर या सगळ्या गोष्टी पाहतच आहोत मीडियाच्या माध्यमातून, पण तुम्ही एक थोड्या वेळापूर्वी जे काही आपली चर्चा झाली होती त्यामध्ये तुम्ही सुरेश धस यांच्यावरती काही
काही घटना सांगितलेल्या होत्या, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नेमका काय आरोप आहे तुमच्या सुरेश दसांच्यावरती? हे 2014 साली म्हणजे बीडचं बिहार झालं आहे असं म्हणत असताल कुणी, तर मी बीडकर आहे आणि बीडविषयी मला अभिमान आहे. बीडच्या संदर्भामध्ये जी बीडची बदनामी चालली आहे, बीडमध्ये जी परळीला किंवा केजला जी काही मीडिया ट्रायल जोरदार चालू आहे आणि बीड जिल्ह्याची प्रचंड बदनामी होती, मला वाटतं परळीपेक्षा 100 पट दादागिरी आमच्या आष्टी मतदारसंघात आहे. आम्ही 20 वर्षामध्ये कसे कसे दिवस काढतो आमच्या जीवाला माहिती आहे. पत्रकारांना माझी विनंती की तुम्ही आष्टी मतदारसंघात जावं, तुम्हाला उघडपणे कुणीही बोलणार नाही. आष्टी मतदारसंघामध्ये 2014 साली या सुरेश धसनी आणि त्याच्या पत्नीनं प्राजक्ता धस यांनी तिथं सकाळी 9:30 वाजता तिथील एक युवक, आदिवासी युवक संजय उर्फ बुट्टा गायकवाड याची भर दिवसा यांनी दोघांनी हत्या घडून आणलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यावेळेस तक्रारी केल्या होत्या. त्या तत्कालीन त्यावेळेस लोकसभेला ज्यावेळेस उमेदवार होते मुंडेसाहेब, लोकनेते मुंडेसाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही घटनास्थळी जाऊन तिथं पहा काय आहे ती. सुरेश धसचा त्याच्यामध्ये सहभाग स्पष्ट दिसत होता. त्याच्यामध्ये जी काही सर्कमस्टन्शियल जी काही घटना घडली होती त्यामध्ये आम्ही व्यवस्थितपणे अर्ज दिला होता. तो अर्ज त्यावेळेस पोलीस महासंचालक यांच्याकडे दिला. तो खाली नंतर आय जी मार्फत परत एस पीकडून मग खाली तपास अधिकाऱ्याकडे आला. कागदोपत्री घोडे नाचून सुरेश धसला कुठलंही त्याच्यामध्ये PC घेण्यात आली नाही आणि सुरेश धसला त्याच्यामध्ये आर्थिक काहीतरी लागेबांधे करून सुरेश धसला त्याच्यामध्ये PC न घेता, त्याच्यावर गुन्हा न दाखल करता त्याच्या बायकोला आणि त्याला तिथं निर्दोष सोडलेलं आहे. म्हणजे कुठली ट्रायल न करता. मला सांगा, जीव तर सगळ्यांचा सारखाच आहे. संतोष देशमुख यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, परंतु घटना घडत असताना संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना जशी शिक्षा झाली पाहिजे तशी बुट्टा गायकवाडच्या मारेकरी जो आहे सुरेश धस त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे, माझी न्यायव्यवस्थेला विनंती आहे की CRPC 173(8) प्रमाणे त्या घटनेमध्ये सुरेश धसची 2014च्या बुट्टा गायकवाडच्या मॅटरमध्ये सुरेश धसची PC काढावी, सुरेश धसला जेलमध्ये टाकावं. आणि अनेक बाकीचे प्रकरण आहेत. तुम्हाला सांगतो, मला खरं तर देवस्थानच्या प्रकरणामध्ये आपण त्या बाकी इतर विषयांवरती सुद्धा येऊयात. खरं तर तुम्ही सुरेश धस यांच्यावरती खुनासारखा गंभीर आरोप करताय आणि एकंदरीत खुनाच्या दृष्टिकोनातूनच बीडचं वातावरण तापलेलं आहे. हे जे काही आरोप करताय तुम्ही सुरेश धस यांच्यावरती, त्याच्याबद्दल काही पुरावे तुमच्याकडे आहेत का? हे पहा, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये जे काही आरोपी अटक केलेले होते त्या घटनेमध्ये 2014ची घटना होती. त्यावेळेस तक्रारदार म्हणून त्यांची पत्नी होती संजय गायकवाडची. तिथं मला माहीत नाही त्यांनी का माघार घेतली, परंतु त्यावेळेस अज्ञात आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळेस नवीनचंद्र रेड्डी होते, मला असं वाटतं की SP. आणि अज्ञात आरोपीच्या नंतर पोलिसांनी ट्रेस केले, काही आरोपी ट्रेस केले, त्याच्यामध्ये जेलमध्ये टाकले आरोपी. परंतु लागेबांधे असताना असताना त्या घटनेचा जे काही त्याच्यामधले हत्यारं होते ते सुरेश धसच्या शेतामधून जप्त केलेत. जिथं धसदादा यांचा पुतळा आहे त्याच वाटणीमधून तिथून हत्यारं जप्त केले. तो लोहार तिथून अटक केला. अनेक त्याच्यामधले दुवे आहेत. जो मोबाईल सुरेश धस वापरत होते तो मोबाईल त्या आरोपींकडे होता. SMS वगैरे गेलेले होते. सगळे पूर्ण पुरावे होते. परंतु त्यावेळेस दुर्दैवानं मुंडेसाहेबांचा मृत्यू झाल्यामुळे सुरेश धस त्याच्यामध्ये वाचला गेला. आमच्यावर प्रचंड दबाव आला. आष्टी म्हणजे बीड जिल्हा बिहार झाला आहे की नाही याच्याबद्दल तुम्ही पत्रकार 100% तो विषय चघळून काढा. आमचं काय म्हणणं आहे, कारण बदनामी करणाराच बीड जिल्ह्यातल्या मातीतला आहे. आणि जो माणूस स्वतःच्या मातीची बदनामी करतो, स्वराज्याची बदनामी करतो. छत्रपती शिवरायांनी आपल्याला एक संस्कार दिले आहेत, स्वराज्याशी इमान राखणं. परंतु खंडोजी खोपडेची वृत्ती आणि त्यातून सुरेश धस हे बीड जिल्ह्याची बदनामी करत आहेत. तुम्ही त्या जे काही नाराधम आहेत त्याच्याबद्दल तुम्ही 100% बोला. वाल्मिक करारांचा या प्रकरणाशी काही संबंध नसताना मी खरं तर मी माफ करा, मला त्या विषयाकडे यायचंच आहे खरंच. परंतु हा जो विषय तुम्ही मांडताय, कारण आपल्याला म्हणजे ज्या आपल्या प्रेक्षकांकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित जाणं महत्त्वाचं आहे. हे जे प्रकरण तुम्ही आता आपल्या कॅमेऱ्यासमोर सांगितलेलं आहे त्याचा पाठपुरावा तुम्ही केलेला होता का? पोलिसांपर्यंत तुम्ही पोहोचला का? आणि त्यावेळी पोलिसांची रिॲक्शन काय होती आणि ते कुणी प्रकरण दाबलं? हे सगळ्यांना माहिती आहे. आष्टी मतदारसंघातल्या लोकांना, आम्ही आष्टी मतदारसंघात साधारण 4.5-5 लाख लोकसंख्या आहे. किमान आष्टी तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे. मी जर त्यावेळेस पाठपुरावा केला असता तर माझी आतापर्यंत हत्या घडली असती. मुंडेसाहेब जीवन नव्हते. मुंडेसाहेबांच्या मृत्यूनंतर कुठंतरी आम्ही एकटे पडलो आणि त्याच्यानंतर 2 वर्ष तर रडत होतो आम्ही नेहमी. तत्कालीन आम्ही त्यावेळेस एक तक्रार द्यायची म्हणून आम्ही तक्रार देऊन ठेवली होती. परंतु कागदोपत्री घोडे नाचून सुरेश धसला त्यातून अलगद बाहेर काढलं. त्या तक्रारीचा काही तुमच्याकडं काही प्रूफ आहे का पोलिसांकडे? त्यावेळेस जी काही माझ्याकडे मी तक्रार केली होती त्याचं रिसिव्ड आहे. परंतु त्याच्यामध्ये जे काही अहवाल आहे तो अहवाल पोलीस महासंचालक साहेबाकडे असेल. तो अहवाल आपण प्राप्त करून घ्यावा. आणि त्याच्यामध्ये मी देवाभाऊंना विनंती करेल, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते प्रकरण जर आपण रिओपन केलं
त्यावेळेसचे आपण जर पुरावे त्याच्यामध्ये सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स जर आपण काढलं तर सुरेश धस आणि त्यांच्या पत्नीला आपल्याला जेलमध्ये टाकावं लागेल. बाकीचेही घोटाळे भरपूर आहेत. जो स्वतः म्हणजे गुन्हेगारीमध्ये आहे. काल मुलाखतीमध्ये धस काय बोलले? धस असा बोलला की माझ्यावर चॅप्टरसुद्धा नाही. किती गुन्हे दाखवू तुम्हाला आत्ता सांगू का मी? फक्त हल्ले करायचे लोकांवर आणि नंतर दाबण्यासाठी सुरेश धस स्वतः येतो. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आष्टी शहरामध्ये एका मुस्लिम तिथे युवकावर हल्ला केला, त्याला जखमी केलं आणि ते दाबण्यासाठी तिथं ती तक्रार दाखल करा म्हणून त्यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार तिथं आले होते. महबूब शेख, भीमराव धोंडे त्यावेळेस तिथं पोलीस स्टेशनला आले होते. परंतु ते प्रकरण दाबण्यासाठी सुरेश धस स्वतः तिथं आला. ते पुरावे सुद्धा उपलब्ध असतील. म्हणजे क्राईम दाखल न करण्यासाठी सुद्धा सुरेश धसचा दबाव असतो. आष्टी मतदारसंघामध्ये किती दहशत आहे. पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन करावं आणि पाहावं. जर बिहार झाला असेल तर तो आष्टीचा बिहार झालेला आहे, परळीचा किंवा केजचा झालेला नाही. जे काही तिथले आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे. आमचं त्याच्याबद्दल काही मत नाही आहे. वाल्मिक कराड यांची जी भूमिका आहे तर दूध का दूध पाणी का पाणी व्हावं, ते स्वतः हजर झालेले आहेत. कायदा मानणारे हे माणसं आहेत आणि धनंजय मुंडेला विनाकारण टार्गेट. सुरेश धस काय त्यांनी प्राजक्त माळीची जी माफी मागितली, माफी म्हणजे माफी तर मागितलीच नाही, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. म्हणजे दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा तुम्ही माफी मागू शकत नाही महिलेचं, त्याच्यामुळे तुम्हाला कमीपणा वाटतो. हे चुकीचं आहे, लक्षात राहू द्या. मी तर स्पष्ट सांगतो, सुरेश धस यांना महिलाविषयी बिलकुल आदर नाही. 30 डिसेंबर 2022 रोजी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची आई हिराबेन यांचा मृत्यू झाला. या लोकांनी 30 डिसेंबरच्या दिवशीच रात्री गौतमी पाटील नाचवली आष्टीमध्ये. याच्यावरून यांचे संस्कार आहेत. मी तर म्हणतो त्याच वेळेस सुरेश धसांची भाजपमधून हकालपट्टी करायला पाहिजे होती. आष्टीमध्ये सुद्धा इव्हेंट होता. आष्टीमध्ये 30 डिसेंबर 2022 रोजी नरेंद्र मोदी साहेबांची आईंचं निधन झालं आणि त्याच दिवशी यांच्या लोकांनी, म्हणजे हे कदाचित असं म्हणतील की माझा काय संबंध त्याच्याशी. मग तुम्ही आता इथं आकाचा आका बोलतात, तुम्ही इथं आकाच्या आका बोलतात, तिथं तुम्ही तुमचं पोस्टर लागतंय आणि तुम्ही तो कार्यक्रम रद्द करू शकला नाही त्यावेळेस. हे पहा, विषय जुना जरी असला तर जुन्या प्रकरणातच तुम्ही वाल्मिक कराडांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचं तुम्ही कुठेतरी संबंध जोडलेले आहेत. म्हणजे महिलांच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय असते, महिलांविषयी तुमचे काय मत आहेत, त्याच्यामध्ये सुरेश धसांचे संस्कारच तसे आहेत. ही शिकवण शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण नाही आहे. मला स्पष्ट असं सांगायचं. आष्टीचा बिहार झाला असे म्हणताय, तर आष्टीमध्ये अशी कोणती प्रकरणं आहेत जिथं तुम्हाला वाटतं की सुरेश धसांनी जे काही गुन्हेगार आहेत त्यांना अभय दिलं किंवा त्यांच्यासाठी फोर्स तयार केला पोलिसांवरती? हे पहा, आष्टीमध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी स्वतःच गँग तयार केलेली सुरेश धसनी आणि आम्ही लवकरात लवकर पोलीस अधीक्षकाला भेटणार आहेत. जे गँगमधले लोक आहेत त्या गँगमधल्या पोरांची नावं, कारण लोकांच्या जीविताचा प्रश्न आहे. अक्षरशः लोक तिथं हे पोरं सांभाळत असताना त्यांना हॉटेलमध्ये जेवण देणे, त्यांना 1-1 महिना 2-2 महिने त्यांना तिथं सांभाळणे, त्याचे तर उल्लेख अंजली दामानीने केलेला आहे. गुंडांना सांभाळला जातं, सुरेश धस सांभाळतो गुंडांना. आणि स्वतःची जी मुलं आहेत, स्वतःचे 2 मुलं त्यांना सुरक्षित ठेवायचं आणि बाकीचे जी युवक आहेत 21 वर्षाचे 22 वर्षाचे त्यांना गुन्हेगारीकडे लोटायचं, ही पॉलिसी सुरेशची. आणि सुरेश धस आज सगळ्या महाराष्ट्रात सांगतायत की मी याच्यामध्ये असं, ठीक आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही बोललं पाहिजे, लोकप्रतिनिधीमध्ये तुम्ही आवाज उठला पाहिजे, परंतु तुम्ही बीड जिल्ह्याची बदनामी करत असताना तुम्ही धुतल्या तांदळाचे आहात का, हे तुम्ही स्वतः मला खरं तर हाच प्रश्न होता की जर सुरेश धस यांच्यावरती तुम्ही इतके गंभीर आरोप करताय तर यापूर्वी दुसरा कोणी नेता, मग इव्हन आपण धनंजय मुंडे म्हणूयात, पंकजा मुंडे म्हणूयात किंवा इतर जे काही बीडमधील जे प्रमुख नेते आहेत ते आजपर्यंत समोर का आले नाही, त्यांचं सुद्धा अपयश म्हणायचं काय? हे पहा, 2014 साली स्वतः मुंडे साहेबांनी शब्द दिला होता. मुंडे साहेबांनी आष्टी मतदारसंघामध्ये शब्द दिला होता की हा भस्मासूर मी निर्माण केला आणि हा भस्मासूर मी संपवणार. कारण सुरुवात जी केली निवडून आणण्याला तिकीट देण्यामध्ये, हे मुंडे साहेबांनी, पंडित अण्णांनी, त्यावेळेस दरेकर नाना होते, हे सगळ्यांनी त्यांना ताकद दिली आणि त्याच्यानंतर गुलाला अंगावर पडला की धोका द्यायचा. म्हणजे ही खंडोजी खोपडे ही प्रवृत्ती लक्षात राहू द्या. या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. कुठंतरी संतोष गायकवाड, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. यांना न्याय मिळत असताना याच्यामध्ये राजकारण झालं नाही पाहिजे. आणि गुन्हेगारीचा बिमोड करत असताना माझी विनंती राहील SP ला की आपण आष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं. आष्टीमध्ये खरी गुन्हेगारी आहे, आपण आष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं
आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अशी माझी विनंती त्यांना. बरोबर. आणि खरं तर या विषयावरती अजून काही प्रश्न आहेत. मला खरं तर तुम्ही आता हे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहात, म्हणजे आष्टीतील आहात, म्हणजे धनंजय मुंडेंशी तुमचा थेट संपर्क आहे असं कुठेतरी म्हणायला जागा आहे आपल्याला. तर तुम्ही धनंजय मुंडेंकडून या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेतला, याची काळजी घेणार आहात का पुढे येणाऱ्या काळात? हे पहा, आता या प्रकरणामध्ये मी स्वतः याच्यामध्ये आवाज उठवतो आहे. धनंजय मुंडे साहेबांची माझी अजून चर्चा झालेली नाही आहे, परंतु भविष्यामध्ये मी निश्चितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच एकनाथजी शिंदे साहेब आणि धनंजय मुंडे साहेब यांना मी विनंती करेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही गुन्हेगारी संपवली पाहिजे. आष्टीतली संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यामधील खरे आरोपी शोधून काढले पाहिजेत. हे आरोपी याच्यामध्ये निश्चितपणे दूध का दूध पाणी का पाणी होण्यासाठी स्वतः वाल्मिक कराड तिथं हजर झाले आहेत. परंतु वाल्मिक कराड हजर होत असताना त्यांच्यावर सुद्धा एन्काउंटर करा म्हणजे ही तुमची माणुसकी कुठं? वाल्मिक कराडचं एन्काउंटर करा, तुमची कोणची वृत्ती आहे ही? मला तुम्हाला विचारायचं, ही वृत्ती बरोबर नाही. ज्या माणसाचा काही संबंध नाही, ज्या माणसाला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आणलेलं आहे, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे माणूस सरेंडर झालेला आहे, त्या माणसाला विनाकारण टार्गेट करायचं. परंतु पोलीस त्याच्यामध्ये 100% जे काही कनेक्शन जर काही असेल पोलीस शोधून काढतील. स्वतः वाल्मिक कराडाने सांगितलेलं आहे. बरोबर. मला खरं तर हाच एक महत्त्वाचा प्रश्न होता की वारंवार आपण पाहिलं तर मीडियामध्ये असेल किंवा एकंदरीत सर्वसामान्य जे लोक आहेत महाराष्ट्रभरातील, त्यांची एक भावना होती की जर वाल्मिक कराड यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही किंवा खंडणी प्रकरण हे त्यांच्या म्हणण्यानुसार जामीनपात्र आहे, त्यावरती जामीन मिळू शकत होता, मग एवढ्या दिवस वाल्मिक कराड का फरार होते किंवा आजपर्यंत त्यांनी आत्मसमर्पण का केलं नव्हतं? हे पहा, सगळ्यात पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, त्यांच्यासोबत किंवा काल जे बोलताना एक तिथं कार्यकर्ता बोलला की जीविताची कुठंतरी भीती वाटली त्यांना आणि म्हणून ते कुठंतरी गेलेले होते. आणि हे लक्षात राहू दे, ज्यावेळेस माणूस कुठंतरी बळीचा बकरा ज्यावेळेस शक्यता येते त्यावेळेस माणूस घाबरून त्यावेळेस गायब होतो. ज्यावेळेस कटकारस्थान रचलं जातं, ज्यावेळेस चोहूकून राजकीय बळी होण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळेस कुठंतरी माणूस शेवटी पडल्याशिवाय माणसाला पर्याय नसतो. परंतु त्यांनी शेवटी कायद्याचा आदर राखला. वाल्मिक कराड हे पोलिसांना हजर झाले, पोलीस त्याच्यामध्ये तपास करतील. SIT एक सक्षम SIT गठीत केलेले आहे. विरोधकांनी कमीत कमी आता ते SITचा मान सन्मान ठेवावा. आणि बघा ना तुम्ही, जितेंद्र आव्हाड तर प्युअर राजकारण करतो याच्यामध्ये. आणि जितेंद्र आव्हाड यांची काय लायकी आहे तुम्हाला सांगा? जितेंद्र आव्हाड म्हणतो प्रभू रामचंद्र मांसाहारी होते आणि हे रामाची जमीन खाणारे सुरेश दस त्यांना आता त्यांच्या होल करतायत. जसं सुरेश दस म्हणतायत की जय आणि वीरूची जोडी आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे, आमचं मत आहे की जितेंद्र आव्हाड आणि सुरेश दस ही जय आणि वीरूची जोडी आहे, हे लक्षात राहू द्या. हे दोघं एकच आहेत. तर निश्चितपणे त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेत. भाऊसाहेब लटपटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत आष्टीमधील, आणि त्यांनी सुरेश दस यांच्यावरती खूप गंभीर आरोप केले. त्याचप्रमाणे जे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांचं कुठेतरी त्यांनी पाठराखण केली किंवा समर्थन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या ज्या काही केसमध्ये जे काही आरोप आहेत त्यांना शिक्षा द्यावी अशा पद्धतीची भावनासुद्धा व्यक्त केलेली आहे. अर्थातच त्यांनी जे काही आरोप केले त्याचासुद्धा आपण पाठपुरावा करत राहणार आहोत. त्यामागचं सत्य नेमकं आहे ते सुद्धा महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद. कॅमेरा पर्सन महेश चौगुलेंसह सूरज सकुंडे, मुंबई.